द्रौपदीला घेऊन पांडव कुंभाराच्या घरास परतले. कुंती आपल्या कामात मग्न होती. घराच्या बाहेरून युधिष्ठिराने आवाज दिला, आई बघ, आम्ही काय आणले आहे. त्यांच्याकडे न पाहता कुंती म्हणाली, आपसात वाटून घ्या. जेव्हा तिची नजर नववधू द्रौपदीवर गेली तेव्हा तिला लक्षात आलं की आपली चूक झाली आहे. ती म्हणाली, बाळा, मी चुकून बोलले. धर्मशास्त्राप्रमाणे तू योग्य काय तो निर्णय घे. बऱ्याच चर्चेनंतर असं ठरलं की 5 पांडव द्रौपदीशी विवाह करतील. द्रौपदीलाही हा प्रस्ताव मान्य होता. दुसरे दिवशी द्रुपदने सुशोभित रथ पाठवले आणि पांडवांना सन्मानपूर्वक राजभवनात आणले. धृष्टद्युम्न यांनी त्यांचे स्वागत केले. पांडवांना तो राजा द्रुपदाकडे घेऊन गेला. तिथे द्रुपदच्या निकटवर्ती आसनावर श्रीकृष्ण आणि बलराम बसले होते. युधिष्ठिर म्हणाला, महाराज, मी हस्तिनापूर सम्राट पंडू याचा ज्येष्ठ पुत्र युधिष्ठिर आहे. माझ्याबरोबर माझी माता कुंती आणि कनिष्ठ भ्राता आहेत. काल स्वयंवरात द्रौपदीने ज्याला वरमाला घातली तोच हा अर्जुन. त्यानंतर त्याने वारणावतपासून ते स्वयंवरापर्यंत सारा वृत्तांत ऐकवला. आपली लाडकी कन्या हस्तिनापूरची राणी होणार हे स्पष्ट होताच द्रुपदाला आनंद झाला. त्याने त्याच दिवशी अर्जुन आणि द्रौपदी यांचा विवाह करण्याचे मनोगत व्यक्त केले. त्यावर युधिष्ठिर म्हणाला, आम्ही 5 भावंडाने द्रौपदीशी विवाह करण्याचे ठरवले आहे. माझ्या मातेने अनावधानाने का होईना तशी आज्ञा केली आहे. या विवाहाला द्रौपदीचीही संमती आहे. हे ऐकताच द्रुपद आणि त्याच्या मुलांनी आपला विरोध दर्शवला. त्याच वेळेस महर्षी व्यास यांचं आगमन झालं. त्यांनी द्रुपदाला समजावले की हे विधिलिखित आहे. श्रीकृष्णानेही द्रुपदाला समजावून त्याला राजी केलं. दुसऱ्या दिवशी शुभ मुहूर्तावर द्रौपदी आणि युधिष्ठिर यांचा विवाह संपन्न झाला. त्याच्यानंतर क्रमशः भीम, अर्जुन, नकुल आणि सहदेव यांचे द्रौपदीशी विवाह झाले.